शेतकरी मित्रांनो, राज्यात सध्या पाऊस नाही. गेल्या वर्षीचा हक्काचा पीक विमा अजूनही मिळालेला नाही. नमो शेतकरीचे हप्ते थकीत आहेत. कधी मिळणार त्याचा काही ताळमेळ नाही आणि कर्जमाफीचं घोंगडं अजूनही भिजत पडलंय, दबून पडलंय. बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसलाय, पण या वास्तवाचं भान विसरून कृषी विभाग सध्या एका वेगळ्याच दुनियेमध्ये रंगत आहे. राज्यात जणू काही सर्व अलबेलय, खूप मजेशीर सुरू आहे अशा थाटात आता एक नवीन घाट घातला जातोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेवटपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपल्याच पैशांवरती नेमका कसा खेळ सुरू आहे हे आपण पुराव्यानिशी या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, कृषी विभागाची नुकतीच एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे मोठे अधिकारी शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नांवर कधीच उपलब्ध नसतात, ते सगळेच्या सगळे अधिकारी आपल्याला बैठकीला हजर दिसून आले. आणि या बैठकीत निर्णय काय झाला, तर राज्यामध्ये 22 जुलै ते 22 ऑगस्टपर्यंत या संपूर्ण एक महिन्याच्या कालावधीत कृषी महोत्सव राबवला जाणार. होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात की प्रत्येक जिल्ह्यात हा महोत्सव होणार आहे. आता यामागे उद्देश नेमका काय सांगितला जातोय, तर म्हणे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिवसाचं औचित्य साधून महिलांना सक्षम करण्यासाठी शिबिरे घेतली जातील. शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचे धडे दिले जातील, नवनवीन प्रयोग त्या ठिकाणी दाखवले जातील आणि त्यांचं जीवनमान कसं उंचावेल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केले जातील. पण इथे एक साधा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर पडतो मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही आहे तो यांत्रिकीकरणाचं नेमकं करणार काय किंवा यांत्रिकीकरण करल कसं? आज राज्यामध्ये पीक विम्याचा बोजवारा उडाला, पण त्यावर बोलायला कुणीही गंभीर नाही आहे किंवा येत नाही आहे. आता येणाऱ्या वर्षासाठी पीक विमा भरण्यासाठी जाहिरातींचा पाऊस पडेल, पण गेल्या वर्षाच्या पीक विम्याचं काय झालं हा विचारणारा आवाज मात्र दाबला जाणार आहे. पावसाची ओढ लागली आहे, भविष्यात पावसाचं प्रमाण कमी राहील अशी भीती शेतकरी बांधवांना येते. याचं भयानक टेन्शन शेतकऱ्याला आहे. पण या भयानक परिस्थितीवरती उपाय शोधण्याऐवजी, उपाययोजना बांधण्याऐवजी शासनाचा निधी खर्च कशासाठी आणि अधिकाऱ्यांच्या चमकोगिरीसाठी या कृषी महोत्सवाचा घाट या ठिकाणी घातला की काय, असा प्रश्न निर्माण होतो. अशी एक मोठी शंका येऊ लागलेली आहे. आज शेतकऱ्याला महोत्सवाची नाही तर ठोस मदतीची आणि थकीत पैशांची गरज आहे. या अशा दिखाव्याच्या कार्यक्रमाचं शेतकरी कधीही स्वागत करणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या कृषी महोत्सवाची खरोखरच गरज होती का, आहे का, की आधी शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आणि पीक विमा मिळायला हवा होता? तुमचं परखड मत आम्हाला आताच खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, म्हणजे सर्वांना सत्य परिस्थिती त्या ठिकाणी कळणार आहे. आणि अशाच रोखठोक आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत